आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र घरगुती गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. गॅस सिलेंडर मिळावं म्हणून अनेक ठिकाणी रांगा लागल्या आहेत. पण असं असलं तरी जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील पाटील कुटुंबाला मात्र गॅस टंचाईची कोणतीही चिंता नाही, कारण त्यांच्याकडे LPG सिलेंडरला दुसरा सक्षम पर्याय उपलब्ध आहे. विशेष म्हणजे हा पर्याय पैसे वाचवणारा आहे. चला तर मग पाहूयात पाटील कुटुंबाने नेमकं केलंय तरी काय. नशिराबाद गावातील पेठ भागात चंदन पाटील नावाचे ग्रामस्थ राहतात. त्यांच्या घरी सुमारे 20 वर्षांपूर्वी गोबर गॅसचा प्लांट उभारण्यात आलाय. तेव्हापासून त्यांच्या घरी स्वयंपाक आणि चहा पाणी करण्यासाठी गोबर गॅसचा वापर होतो. त्यांच्या घरात 6 सदस्य आहेत. सर्वांचा दोन्ही वेळचा स्वयंपाक गोबर गॅसवरच होतो. फक्त पावसाळ्यात जेव्हा सूर्यदर्शन होत नाही तेव्हा अडचण नको म्हणून ते LPG सिलेंडर आणून ठेवतात. वर्षाकाठी एक सिलेंडर सोडलं तर त्यांना दुसऱ्याची गरजच पडत नाही. गोबर गॅसमुळे त्यांचे पैसेही वाचतात. साधारणतः आम्ही आता 20 ते 22 वर्षापासून गॅसचा यूज करतो, बायोगॅसचा. फायदे म्हणायचे झाल्यास आजपर्यंत आम्हाला LPG सिलेंडर फक्त वर्षाकाठी एक लागतं. जुलै आणि ऑगस्टच्या दरम्यान सूर्यप्रकाश कमी असल्या कारणाने त्यावेळेस आम्हाला फक्त गॅसची गरज भासते. त्यावेळेस आम्हाला ते लागतं आणि एका टायमाला 6 लोकांचा स्वयंपाक, असं दोघं टाइम मिळून 12 लोकांचा स्वयंपाक त्याच्यावर होतो. नेमकं दिवसभर नेमकी त्याची प्रक्रिया कशी असते, दिनक्रम कसा असतो तुमचा त्याच्या निर्मितीसाठी? दिनक्रम म्हणजे सकाळी गाईचं शेण आणि संध्याकाळचं आणि सकाळचं जमलेलं शेण हे एकत्र जमा करून सकाळी सोडलं जातं आणि ते सोडल्यानंतर दुसरं त्याला करायची काहीच गरज नाही, फक्त शेणच सोडायचं आहे. नेमका प्रकल्प तुम्ही कधी उभारला होता? तुम्हाला कोणी सांगितलं होतं? कशी प्रेरणा मिळाली होती? 2004 साली चव्हाण म्हणून होते पंचायत समितीला, जिल्हा परिषद पंचायत समिती. तिथनं जिल्हा परिषद शेष फंडातनं गॅस तयार झाला होता. त्यावेळेस त्यांनी आम्हाला काहीतरी 8,000 अनुदान दिलं होतं, शासकीय अनुदान. आमचा हिस्सा त्यामध्ये 3,000 रुपये होता, लोकवाटा. त्यामध्ये 11,000 मध्ये हा पूर्ण गॅस तयार झाला होता. त्याला काही वार्षिक मेंटेनन्स असतो का? नाही, वार्षिक मेंटेनन्स तसं म्हटलं काहीच नाही त्याला. आता नेमकं सध्या जी गॅस टंचाई निर्माण झालेली आहे आखाती देशांमध्ये, जी युद्ध सुरू आहे, त्याचा फटका जनतेला बसतोय. जसं तुम्ही आता बायोगॅस वापरताय, तुम्हाला काही त्याची झळ बसलेली नाही, तर नेमकं काय आव्हान कराल तुम्ही जनतेला? जनतेला आव्हान तर एकच करू शकतो की ज्यांच्याजवळ जागा आहे, गाई गुरं आहेत, त्यांनी गोबर गॅस करायला हवा. कारण त्यात एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर आपल्याला लागणार खर्च पूर्ण शून्य आहे. पुढे भविष्यामध्ये आपल्याला सिलेंडर म्हणून खर्च करायची गरज नाहीये आणि रांगेमध्ये उभं राहण्याची सुद्धा गरज नाही. LPGच्या तुलनेत गोबर गॅसवर केलेला स्वयंपाक हा अधिक चविष्ट असतो, असा अनुभव चंदन पाटलांच्या पत्नी निशा पाटील यांनी सांगितला. त्याशिवाय गोबर गॅस वापरणं ही LPG सारखं धोकादायक नसतं. त्यामुळं स्वयंपाक करताना मनात कोणतीही भीती राहत नाही, असंही त्या म्हणाल्या. बायोगॅसवर स्वयंपाक केल्यामुळे आम्हाला गॅस LPG गॅस भरावा लागत नाही. वर्षभरातून फक्त एक सिलेंडर लागतं. आपल्या जेव्हा सूर्यप्रकाश कमी पडतो पावसाळ्यामध्ये तेव्हा फक्त 2 महिने टंचाई भासते. त्यामुळे एक सिलेंडर पुरेसा असतो वर्षभरासाठी. आता एरवी इतर घरांमध्ये LPG सिलेंडरवर स्वयंपाक केला जातो, गॅसवर. तर तुम्हाला कधी असं जाणवलं का की आपण LPG वर स्वयंपाक करत नाही, बायोगॅसवर करतो? काही फरक वाटतो का त्याच्यामध्ये? चवीमध्ये फरक वाटतो ना. आपल्या LPG गॅसवरची भाकरी जी असते आणि आपल्या बायोगॅसवरची, त्याच्यामध्ये फरक असतो. शेकताना पण आपल्या बायोगॅसची जी भाकरी असते ती कडक आणि चांगली शेकली जाते आणि ह्या LPG गॅसची जळून जाते. ब्लॅक डॉट्स येतात त्याच्यावरती. आणि समजा अनेक LPG वापरण्याचे म्हणजे जर निष्काळजीपणा जर थोडा राहिला, गॅस गळती झाली तर अपघाताच्याही घटना घडतात. बायोगॅस संदर्भात तुम्हाला तशी काही भीती वाटते का? नाही, बायोगॅस पासून तशी काहीच भीती नाहीये. त्याचा स्फोट होऊ शकत नाही, कारण तो हवेमध्ये विरळ होऊन जातो आणि आपल्याला त्याची भीती राहणारच नाही. LPG गॅसचा स्फोट होतो, आपल्या बायोगॅसला तशी कोणतीही भीती नाहीये. शहरात नाही पण ग्रामीण भागात गोबर गॅस प्लांट सहज उभारता येऊ शकतो. ज्यांच्याकडे गुरं आहेत त्यांनी तर आवर्जून हा पर्याय निवडला पाहिजे, असं आवाहन देखील पाटील कुटुंबियांनी केलंय. ग्रामीण भागातील जनतेला एवढंच सांगेल की ज्यांना शक्य असेल, ज्यांच्या घरी गाई गुरे आहेत, गाई म्हशी आहेत, त्यांनी नक्कीच या योजनेचा लाभ घ्यावा आणि बायोगॅसची निर्मिती करावी. पहिल्यापासून आमच्या वडिलांपासून बायोगॅस वापरतो मी.
कोणत्या वर्षी होता तुमच्याकडे? आमच्याकडे 74-75 त्या टायमाला होता तो. त्या काळात एलपीजी सिलेंडर खूप दुर्मिळ होता ना? हा दुर्मिळ होता. त्यामुळे बायोगॅस उभारला होता. उगाच भरला होता. साधारण किती लोकांचा स्वयंपाक व्हायचा त्या काळी? संपूर्ण कुटुंबाचा व्हायचा आमचा. कुटुंब मोठं असेल तेव्हा. हो, किती लोकांचा स्वयंपाक व्हायचा? 10-12 लोकांचा स्वयंपाक व्हायचा. कधी एलपीजीची आठवण नाही आली. आगीच माझ्याकडे बैल होते, आणखी 4 बैल. त्यामुळे शेण जास्त होतं तर शिल्लक राहत होता गॅस. गोबर गॅस उभारण्यासाठी सरकार पण प्रोत्साहन देतं. मग पैसे वाचवणारा हा पर्याय निवडायला काय हरकत आहे? तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा. प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.